हा एक पाऊच आहे, आतून एकदम फिनिशिंगनी तयार झालेला आहे। नमस्कार, मी सुवर्णा आणि तुमचं मनापासून स्वागत आहे सुवर्णाज हँडमेड पॅटर्न्समध्ये। सुवर्णाज हँडमेड पॅटर्न्स हे माझ्या चॅनलचं नाव आहे। माझ्या चॅनलवर तुम्हाला शिवणकामासंबंधित सुंदर सोप्या काही आयडियाज बघायला मिळतील। तुम्हाला पण हाताने कापडापासून काहीतरी नवीन बनवायला आवडत असेल तर माझं चॅनल नक्कीच तुमच्यासाठी आहे आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता मी आतापर्यंत काय काय वस्तू बनवल्या आहेत, आता माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत ना, त्या मी तुम्हाला दाखवणार आहेत। चला तर मग बघूया। तर सगळ्यात आधी दाखवते मी, ही माझी मशीन आहे। ही साधी हिमालयाची मशीन आहे आणि मी मोटर फिक्स करून घेतली आहे त्याला। आणि त्यानंतर दाखवते मी, हा एक युनिफॉर्मचा शर्ट होता आणि त्यापासून मी हा एक बॉक्स पाऊच बनवला आहे। यामध्ये मी माझं काही एम्ब्रॉयडरीचे धागे आहे आणि काही बॅग्स वगैरे बनवायचे रनर आणि काही सामान ठेवलेलं आहे। हा एक पाऊच आहे, कापड होता तर त्यापासून मी ही हँड पर्स बनवली आहे माझ्यासाठी। हा पण एका ब्लाऊजमधून उरलेलाच कापड आहे, त्यापासून मी ही एक झिपर पाऊच बनवलेला आहे। आणि पाऊच आहे, आपण आपले डॉक्युमेंट्स, बँकचे पासबुक, काही कार्ड्स वगैरे त्याच्यामध्ये आपण ऑर्गनाइज करू शकतो। त्यानंतर हा पण एक पाऊच आहे, तर हे बघा, आतून एकदम फिनिशिंगनी तयार झालेला आहे। हा एक पाऊच आहे आणि हे माझा आयपॅडचं कवर आहे। हा एका कुर्ती, मी माझ्या मुलीसाठी कुर्ती शिवली होती, त्याचा उरलेला कापड होता, तर त्यापासून मी हा एक आयपॅडसाठी कवर बनवला। कॉटनची लेस लावली आहे आणि तीच लेस फोल्ड करून मी इथे एक लूप देऊन एक वुडन बटन दिलेलं आहे। हे बघा, याप्रमाणे हा एक सुंदर, आणि याला मी क्विल्टिंग केलेलं आहे आणि याच्यामध्ये फोम शीट वापरलेली आहे। त्यानंतर हा एक माझ्या जुन्या कुर्तीचा कापड आहे आणि हा एक जुन्या कुर्तीच्या कापडापासून मी बनवलेली आहे। तर हे बघा, आतमध्ये कॉटनचंच अस्तर लावलेलं आहे। विल्ट बघा, असे एकदम छोट्या छोट्या, एकदम कमी अंतरावर शिलाई दिलेली आहे। फिनिशिंग खूप छान दिसत आहे। या कुर्तीचा कापड माझा पूर्ण तसाच शिल्लक आहे, फक्त मी एकच पाऊच बनवला आहे याच्यामध्ये। तर या कापडापासून काही वस्तू आपल्याला आपण बनवायला शिकणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये। आणि हा एक पाऊच आहे, हा एक छोटूसा ट्रे बनवला आहे, मशीनवरच ठेवलेला असतो। मी जेव्हा शिलाई काम करते तेव्हा त्याच्यामध्ये काही क्लिप्स ठेवलेले आहे, पेन आहे, हे कटआउट आहे जे कॉर्नरसाठी लागतं आपल्याला, आणि चॉक आहे। तर या सगळ्या वस्तू, आणि एक क्लचर पण मी इथे लटकवून ठेवलेला आहे आणि हे असं साईडला राहते। आणि ही एक कुर्तीचा आहे माझी जुनी, या कुर्तीपासून मी ही पिशवी शिवली आहे। हे बघा, अशी मोठी पिशवी आहे आणि आतमध्ये आपल्या ज्या शॉपिंग बॅग येतात तो कापड वापरलेला आहे आणि ही छान अशी मोठी पिशवी आहे। मोठी पिशवी शिवून सुद्धा कापड काही शिल्लक राहिलेला होता, तर मी ही एक ड्राइंग मॅट बनवली आहे। आपण याच्यावर आपली क्रॉकरी धुतल्यानंतर ती सुकवायला ठेवू शकतो किंवा भाजी आपण सुकवायला ठेवू शकतो, याप्रमाणे वस्तू। तर अशाच आणखी काही वेगवेगळ्या वस्तू आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये बनवायला। आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा। तुमचे पण कोणी मित्रमैत्रिणी असतील ज्यांना या सगळ्या वस्तू बनवायला आवडत असेल, त्यांच्यासोबत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हातात सुई दोरा आणि मनात नवीन कल्पना। पुन्हा भेटूया एका नवीन सुंदर प्रोजेक्टसह। धन्यवाद। हॅपी स्टिचिंग।